नमस्कार. आजचा व्हिडिओ जो आहे तो एक ग्राहक म्हणून आपण समजा नैसर्गिक वस्तू किंवा रसायनमुक्त वस्तू घेत असू तर ग्राहक म्हणून आपण कुठल्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत हे तुम्हाला माहीत असावं म्हणून हा आजचा आमचा व्हिडिओ आहे. मी सुयश अग्निहोत्री, मिती ऑर्गॅनिक्समधून. आम्ही गेले 3 ते 4 वर्ष रसायनमुक्त पदार्थ आणि लाकडी घाणा तेल या गोष्टींचा व्यवसाय करत आहोत. तर हा व्यवसाय करताना लक्षात आलेल्या काही गोष्टींवरून मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळतील की जर तुम्हाला नैसर्गिक गोष्टी आपल्या आहारात वापरायच्या असतील तर त्या विकत घेताना आपण ग्राहक म्हणून कुठल्या गोष्टी टाळाव्या. तर सगळ्यात पहिले म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये स्टँडर्डायझेशनची अपेक्षा करणं ही सगळ्यात अनैसर्गिक मागणी आहे. स्टँडर्डायझेशन म्हणजे खराब पॅकिंगमध्ये घ्यायचं का, तर अजिबात नाही. स्टँडर्डायझेशन हे आपण म्हणतो आहे ते प्रक्रियेच्या बाबतीत. एक उदाहरण घेऊ. समजा आपण गाईच्या तुपाचं उदाहरण घेऊ. गाईचं तूप तुम्हाला जे कोणी नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं तूप विकतात त्यांच्याकडे 12 महिने एकाच रंगाचं, एकाच चवीचं, एकाच टेक्स्चरचं तूप मिळणं अवघड आहे. कारण गाईचा दुधाचा रंग, गाईच्या तुपाचा रंग हा 12 महिने तुम्हाला एकसारखा मिळणार नाही. पण तुम्ही जे मार्केटमध्ये ब्रँडेड तूप वापरता त्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन असतं. स्टँडर्डायझेशन म्हणजे त्यांनी एक कलर ठरवलेला असतो की हा कलरच आला पाहिजे तरच माझं टेक्स्चर, नसेल तर त्याच्यात काहीतरी ॲडिटिव्स टाकून ते टेक्स्चर प्रोड्यूस केलं जातं. त्यामुळे तुम्ही ब्रँडेड तूप बघा, तुम्हाला ते 12 महिने एकच रंग, एकच चव, एकच टेक्स्चरचं मिळतं. असं नैसर्गिक गोष्टींमध्ये शक्य नसतं. एकदम सोपं उदाहरण घेऊ, कारण मी पेशाने शिक्षक आहे तर मला उदाहरणं मी तुम्हाला सोप्यात सोपी उदाहरणं देऊ शकतो. तुम्ही 12 महिने एकाच प्रकारचा गहू वापरा, एकाच माणसाकडनं दळून एकच व्यक्ती घरात पोळ्या बनवेल तरी 12 महिने 365 दिवस रोज पोळ्यासारख्या बनत नाहीत. ही नैसर्गिकतेची पहिली ओळख आहे की आत्तापर्यंत आमचे जे नियमित ग्राहक आहेत त्यांना या गोष्टी पूर्णपणे समजलेल्या आहेत आणि त्यामुळेच ते आमचे नियमित ग्राहक आहेत. की आज तुम्ही घेतलेलं खोबरेल तेल, समजा तुम्ही मे महिन्यामध्ये खोबरेल तेल घेतलं तर जून महिन्यात, जुलै महिन्यात तुम्ही जेव्हा खोबरेल तेल घ्याल दोन्ही तेलांचा रंग तुम्हाला सारखा दिसणार नाही, त्याची ट्रान्सपरन्सी तुम्हाला सारखी दिसणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं. पण एक ग्राहक म्हणून नेहमी अवॉइड केली पाहिजे ती म्हणजे एक्स्ट्रीम्सची अपेक्षा करायची नाही. काय दुसरी गोष्ट अशी आहे की एक्स्ट्रीम्सची अपेक्षा करायची नाही. एकदम साधं उदाहरण की टोमॅटो आपण जेव्हा खरेदी करतो तर आज आपण बऱ्याचदा म्हणतो की मार्केटमध्ये टोमॅटो किंवा कुठल्या पण भाज्यांमध्ये केमिकल वापरलेले असतात, त्या छान दिसाव्यात वगैरेसाठी इंजेक्शन देऊन त्यांचे रंग वाढवले जातात, रंग एन्हान्स केले जातात. याचं कारण काय? याचं कारण तशी डिमांड आहे म्हणून. डिमांड आहे म्हणून तसा सप्लाय केला जातो. तुम्हाला लाल बुंद दिसणारे टमाटेच लागतात, त्याच्यामुळे त्यांना तसेच बनवून द्यावे लागतात. ते तुम्हाला साधे आलेलं पीक जसंच्या तसं विकू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे ग्राहक म्हणून तुम्ही ते विकत घेणार नाही. सो ही आपली एक सवय खूप चुकते. आपण भाज्या, फळं विकत घेताना ती आहेत तशा रूपात स्वीकारण्याची सवय करून घ्यावी. त्यासाठी एक छोटं उदाहरण. घरात, आमच्या इथे घरात जी आमची टेरेस आहे त्याच्यामध्ये आईने कलिंगडाचं झाड लावलं होतं. त्या कलिंगडाच्या झाडाला छोटंसं एवढंसं कलिंगड आलं. कलिंगड कापल्यावर ते जवळपास गुलाबी पांढरं दिसत होतं, अजिबात लाल नाही. पण चवीला एवढं गोड, इतकं रवाळ, तोंडामध्ये तुम्ही त्याचा एक तुकडा ठेवला तरी तो सगळा विरघळून जाईल, इतकं छान कलिंगड. म्हणजे जर आम्ही तो अट्टहास धरला असता की आम्हाला लाल रंगाचंच कापल्यानंतर कलिंगड दिसलं पाहिजे पूर्ण, तर कदाचित आम्ही ते कलिंगड खाण्याआधीच टाकून दिलं असतं की हे तसं नाही आहे. सो कलिंगडाच्या बाबतीतलं पण तुम्हाला सिक्रेट माहिती आहे का की ते कलिंगड जेव्हा तुम्हाला कलिंगडवाला देतो तेव्हा 100% त्याला कसं माहिती असतं? तो कुठलं पण एक रँडम कलिंगड कापतो आणि तुमच्यासमोर कापून तुम्हाला दाखवतो की ते गोड लागतं. किती वेळा असं झालं आहे की घरी गेल्यावर ते गोड लागत नाही, त्याच्यासमोर त्याला माहिती आहे 100%. मग आता हाच फरक पडतो, कारण आपण
कुठली गोष्ट मागणार हे त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं, कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्याला गोष्टी माहिती आहेत. सो आपण त्याला सांगतो की काढून दाखव. त्यांनी त्या सुऱ्यालाच सॅक्रिन लावलेलं असतं. तो त्या एका मगामध्ये सुरा बुडवतो आणि त्या सुऱ्याने कापलेला तुकडा तुम्हाला इतका छान गोड लागेल आणि ही त्याला खात्री असते. त्याच्यामुळे तो तुमच्या समोरच कलिंगड कापून तुम्हाला दाखवतो. ते गोड लागतं आणि घरी आल्यावर तुम्हाला असं वाटतं की ही चव का नाही लागत. सो आपण त्यांना फोर्स करणं बंद केलं पाहिजे. आपण साधारण नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक प्रकारातच स्वीकारणं जर सुरू केलं तर ते असे एन्हान्स करून विकणंसुद्धा बंद होईल. सो ही सवय आपण टाळणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी वस्तू, तर मग तिसरी गोष्ट जी आपण ग्राहक म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की आपण पहिले बघितलं की एक्स्ट्रीम्सची आपण अपेक्षा नाही करायची. स्टँडर्डायझेशन त्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला मिळणार नाही, म्हणजे 12 महिने एकाच रंगाची वस्तू आपल्याला मिळणार नाही. मग नैसर्गिक गोष्टी किंवा रसायनमुक्त गोष्टी खरेदी करताना आपण नक्की काय तपासलं पाहिजे, तर नक्की हे आपण एन्श्युअर करणं महत्त्वाचं आहे की आपण ज्या व्यक्तीकडनं त्या गोष्टी खरेदी करतो तो व्यक्ती विश्वासू असणं गरजेचं आहे. त्याला हा विषय समजलेला असणं खूप महत्त्वाचं आहे की रसायनमुक्त म्हणजे काय आणि नैसर्गिक म्हणजे काय. आता ह्यातला फरक मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये तिन्ही गोष्टी वेगळ्या कशा आहेत हे प्रॉपर समजावून सांगेन. तुम्ही कमेंटमध्ये मला मेन्शन करा जर तुम्हाला ह्या गोष्टींमधला फरक समजून घ्यायचा असेल. कमेंट करा डिफरन्स. वी वॉन्ट टू नो डिफरन्स. कशामधला मी तुम्हाला फरक समजवेल. रसायनमुक्त म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे काय आणि घरगुती म्हणजे काय. ह्या तिन्ही प्रकार आपण नैसर्गिकमध्येच धरतो. मग ह्या तिन्हीमध्ये एक्झॅक्ट फरक काय आहे, कोणतं आपण एक्सपेक्ट करू शकतो, कोणतं आपल्याला सहजरित्या उपलब्ध होऊ शकतं, कोणाची किंमत जास्त असते, कोणाची किंमत कमी असू शकते आणि कोणाच्या याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आपण एक्सपेक्ट करू शकतो, कशामध्ये ते नसतं आणि काय त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात ज्या आपण अवॉइड करायला पाहिजे. तर हा जर तुम्हाला फरक जाणून घ्यायचा असेल तर न विसरता कमेंटमध्ये मेन्शन करा वी वॉन्ट टू नो डिफरन्स. तर सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नैसर्गिक गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या असेल तर आपण कोणत्या व्यक्तीकडनं, तर ह्या आपल्या तुम्ही ज्या प्लॅटफॉर्म्सवरनं ह्या गोष्टी खरेदी करता ऑनलाईनमध्ये, तर ह्या व्यक्ती आपण अनोळखी व्यक्तींकडनं या गोष्टी आपण अनोळखी व्यक्तींकडनं खरेदी न करता ओळखीच्या ज्यांना हा विषय रसायनमुक्त, ऑर्गॅनिक, घरगुती किंवा मी माझ्या ग्राहकांना नॅचरल वस्तू का देतोय हा विषय समजला असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण कमावते जे घरातले मंडळी असतात ते स्वतःसाठी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ॲडजस्टमेंट करू शकतात, परंतु कुटुंबाची हेल्थ ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून जेव्हा आपण कुटुंबाने जातो तेव्हा आपल्या थांबण्याची ठिकाणं वेगळी असतात, आपली खाण्याची ठिकाणं वेगळी असतात. सो आपण जेव्हा आपल्या कुटुंबाची काळजी करतो तेव्हा ह्या वस्तू खरेदी करणं ह्यासाठी विश्वासू व्यक्ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला या संबंधित काही विचारायचं असेल तर पोस्टमध्ये आमचं फेसबुक पेज, आमचं इंस्टाग्राम पेज आणि आमचं बिझनेसचा व्हॉट्सॲप नंबर हा सगळा दिलेला आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलात तर तुम्हाला कॅटलॉगवर जाता येईल आणि जर काही माहिती विचारायची असेल तर मी माझा नंबर देऊन ठेवलेला आहे, त्यावर तुम्ही विचारू शकता. नमस्कार पुन्हा एकदा. सुयश अग्निहोत्री, मिती ऑर्गॅनिक्समधून.